ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं
भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि
गंगाराम म्हणजे म्हटल्यानंतर पहिलं मुखात नाव येतं ते भजन सम्राट भजनमूर्ती रामदास बुवा कासले. तर रसाळमधून मग घेऊन गेले आणि आज असंख्य शिष्य घडवले. आम्ही त्यातलंच एक आहोत. त्यामुळे आमचे रामदास कासले बुवांसाठी जरा जोरदार करा. कलाकारांची पवित्र भूमी रंगमावळी. बरोबर की सुखवस्तीसाठी व्यवसाय धंद्यासाठी अनेक जण निघाले. त्यातला हा गाडगे परिवार कागद गावातून इथपर्यंत आला आणि सुखवस्ती निर्माण केली. बघा, आपला परिवार गोळा केला म्हणून ते पुरोहित आणि त्यांना आहुती दिली जाते. याच बापानं सांभाळू काय म्हणून सांगते ज्येष्ठांचा आदर करा. आणि मी सुद्धा एवढ्या डबल वाऱ्या केल्यात ना, आपल्यापेक्षा वयानं मोठं कोण. काय काय जण घुरावतं म्हणजे त्यांना कळत नाही की बाबा ज्या जो माणूस आपल्यापेक्षा वया ना ते अरे तुले वगैरे करतोय बारी सरळ हय आधी का हय हय आणि त्याला फॅट चालू झाला. ज्या वेळा कलासाठी की कपाळावर ते घेऊन निघाले. अरे बाबानो, माझ्या वडिलांपेक्षा मोठे भालचंद्र केळुसकर बुवा 10 वर्षांना त्यांच्याबरोबर 10 ते 12 बागा केल्या, पण त्यांना मान सन्मान देऊन केल्या. म्हणून अभिषेक शिरसाट या क्षेत्रामध्ये वावरतोय. नारायण माळी बुवा माझ्या आजोबांच्या वयाचे. हे कसं झाला माहिता, धना कुणाची पाचीनी सगळा आपली गोटी नाची. धड गुरु नाही 4 गाणी म्हणा केली. तिथली माझी बांगडी म्हटल्याने की ह्यांचा भजन संपला. धड कोणी भारूड सांगल्यानंतर काय येणार नाही. आणि लयच अरे बाबांना गुरु जपा. बरोबर की नाही. हे पूर्वजांनी दिलेलं फोंडा घाट म्हटल्यानंतर आज मला वाटतं आमचे संतोष माळवते पहिल्यांदा ताक दिनादीमध्ये बरोबर ना या गणकवली तालुक्याचं नाव घेऊन टीव्ही वरती दिसले असतील तर संतोष माळवते जरा जोरदार खाल्यावर. त्याच्यानंतर बाकी सगळे कोण झी मराठीत गेलो, कोण इकडे तिकडे गेलो, पण पहिला कलाकार हा या फोंडा घाटात न गेला. आम्ही काही जाणार होतो, आम्ही काहीच काळीत बसलो असतो. पण आदर आणि सन्मान हा ज्येष्ठांचा करा, त्यांच्या पाया पडा. कारण सारी तीर्थ तिथे सामावले येतो. ह्या उगाच ना या गोकुळ निर्माण झाला. मी तर म्हणतो हे गोकुळ संपूर्ण गाडगे परिवार बसलाय ना. श्रीकृष्णाने काय केलंय, लोक म्हणतात श्रीकृष्णाने करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला. अजिबात त्यांना उचलूच नाही. तो फक्त उभं राहतो करंगळी घेऊन.
मग कोण आपली काठी लावता, कोण कापरी लावता, कोण आणि काय करता. म्हणजे ह्या एकीमुळे गोवर्धन पर्वत उचलला गेला हे कृष्णानं सांगून दिले. लक्षात घ्या. कृष्णानं पण तुमच्यामध्ये एकी निर्माण करा. अहो पर्वत काय संपूर्ण जगाला नमवण्याची ताकद सुद्धा तुम्हाला मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे, मेरे सर पे सदा तेरा हाथ रहे. प्रचोदयात् भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः
प्रचोदयात्। भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।